नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. वायव्य राजस्थान व कच्छ भागातून नैऋत्य मान्सूनच्या माघारीला सुरुवात झाल्यानंतर बेळगावात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहील. हवामान विभागाने 2 दिवसापूर्वी जारी केलेला पर्जन्य रेड अलर्टनुसार मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज शनिवारी पहाटेपासूनच पावसाने कहर केल्याने शहरातील गणेशपूर क्रांतीनगर येथील मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता. सकाळच्या सत्रात जनजीवन विस्कळीत झाले होते. रामघाट रोड, वेंगुर्ला रोड इथे मोठ्या प्रमाणात ओढ्याप्रमाणे पाणी वाहत होते. उपनगरासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बेळगाव पश्चिम भागात जाणारी वाहने अतिवेगाने जात असतात. या ठिकाणी गणेशपूर, लक्ष्मीनगर, सरस्वती नगर इथून पाणी येऊन साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी वाहन चालकांना याचा त्रास झाला होता. सरकारने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने यावर लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड आजच्या 6व्या दिवशी शनिवारी पावसाच्या सरीमध्येही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. सदाशिवनगर येथील बसवण्णा हरिद्रा गणेश मंदिरापासून या दौडीची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे ज्योतिबा रामचंद्र पाटील, कल्लाप्पा कार्लेकर, एकनाथ यांच्या हस्ते गणपतीची आरती करून ध्वज चढवण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू असतानाही तरुण तरुणींनी आपला उत्साह कमी होऊ दिला नाही. नेहरूनगर, सदाशिवनगर, रामनगर, अशोकनगर मार्गावरून ही दौड पुढे सरकली आणि शिवबसवनगर येथील ज्योतिबा मंदिरात सांगता झाली. दौडीच्या मार्गामध्ये अनेक ठिकाणी सजीव देखाव्याद्वारे संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले होते. महिलांनी ध्वजाचे स्वागत करून उत्सवात रंग भरला. पाऊस असो वा वारा, दुर्गामातेच्या दौडीसाठी उत्साहात कधीच कमी पडणार नाही हेच दृश्य पाहणाऱ्यांना जाणवत होते. ज्योतिबा मंदिरात झालेल्या आरतीनंतर ध्येयमंत्र म्हणून ध्वज उतरवण्यात आला. यावेळी माळमारुती, PSI होणप्पा तळवार, अमर येळूरकर, मंदिरचे ट्रस्टी व पुजारी आदी उपस्थित होते. धारवाड बेळगाव महामार्गावरील NH-48 खामकारहट्टी अड्डा परिसरात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या कंटेनर अपघातानंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी गांजाच्या नशेत वावरणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज शनिवारी पहाटे 4 वाजता कंटेनर वाहन अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अविनाश AY यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणी दरम्यान चालक आणि क्लीनर संशयास्पदरित्या वावरताना दिसून आले. दिलीप कुमार रामतीर्थ निषाद वय 25 व हिमांशू टिल्लू निषाद वय 25 दोघेही राहणार उत्तर प्रदेश अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांच्या वैद्यकीय तपासणीत त्यांनी गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडे बाजार बेळगाव मधील आपल्या सुवर्ण दालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव. तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. मलप्रभा धरणाच्या वरील भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी 2079.50 फुटापर्यंत पोहोचली आहे. परिणामी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. धरणामध्ये सध्या 1500 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून धरणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज शनिवारी विसर्ग 300 क्युसेक वरून 1500 क्युसेक पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. मलप्रभा नदीच्या प्रवाहातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसापासून बेळगावात संततधार आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अद्यापही राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर केलेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया माजी आमदार संजय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी संजय पाटील म्हणाले की कर्नाटक सरकार जनगणनेच्या प्रक्रियेत व्यस्त असून शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना अद्याप पंचनामे सुरू नाहीत आणि मदतीचा पत्ता नाही. केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी पिके खरेदी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला असताना राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. याप्रसंगी खासदार इराणा कडाडी, माजी आमदार अनिल बेनके, जिल्हा अध्यक्षा सुनीता सुतार यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी साऱ्यांनी एकमुखाने केली.
मोटार दुरुस्तीनंतर निर्माण झालेल्या वादातून इलेक्ट्रिक दुकानदाराला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे। या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात 2 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे। सिद्धराय भावकण्णा ठुमरी यांनी न्यायालयात दिलेल्या खासगी फिर्यादीनुसार साई रामलिंग राहणार टिळकवाडी आणि नितेश सोपडे राहणार उद्यमबाग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मृत्युंजय मठद हे करत आहेत। सिद्धराय ठुमरी यांचे इलेक्ट्रिक दुकान असून संबंधित दोघांनी दुरुस्तीकरिता मोटर दिली होती। काही दिवसांनी ती मोटर पुन्हा नादुरुस्त झाली। सिद्धराय यांनी तपासणी केल्यानंतर फ्रेम तुटलेली असल्याचे सांगितले। या कारणावरून वाद वाढला आणि साई व नितेशने त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे। बेळगाव शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून शनिवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सकल भागामध्ये पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले। भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील रस्त्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचे चित्र दिसून आले। हवामान खात्याने पुढील 2 दिवसासाठी पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। वाहतूक कोंडी तसेच वाहने स्लिप होण्याच्या प्रकारात वाढ झाली होती। गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने बेळगाव पश्चिम भागात धुमाकूळ घातला आहे। या परतीच्या पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे ऐन पोसावळीच्या वेळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे। परिपक्व भात पीक जमिनीवर पडून आहेत। या परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत वावरताना दिसत आहेत। काल शुक्रवार दुपारी सुरू झालेला पाऊस हा जवळपास सलग 20 तास पडतो आहे। भात पोसणीला सुरू असताना परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतमळ्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहत असून भात शेतीचे नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले असून त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करावा व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। शहरातील स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन मदत अंतर्गत स्वच्छ भारत अभियान जनजागृती कार्यक्रम पार पडला। हा विशेष कार्यक्रम कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर, वॅक्सिन डेपो परिसर, रेल्वे स्टेशन आणि शास्त्रीनगर या ठिकाणी राबवण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी संबंधित परिसरांची स्वच्छता करून स्वच्छ भारत अभियानाचे फलक घेऊन रॅली काढण्यात आली। यावेळी नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत झाडे लावा झाडे जगवा असा संदेशही देण्यात आला। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये बदल घडवण्याचा निर्धार करण्यात आला। 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची। सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना। 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू। कर्नाटक सरकारच्या शैक्षणिक व सामाजिक सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये जातनिहाय जनगणनेसाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। अनगोळ परिसरात या मोहिमेचे नेतृत्व माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केले असून महिला आघाडीच्या माध्यमातून समाजातील महिलांमध्ये प्रबोधन करण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत महिला वर्गांना भेटून जनगणना पत्रिकेत कोणती माहिती नेमकी कशी भरावी याचे मार्गदर्शन करण्यात आले। विशेषतः धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी, मातृभाषा मराठी असे स्पष्टपणे नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले। समाजाच्या अस्तित्वाची आणि ओळखीची नोंद ही जनगणनेमध्ये होणे अत्यंत आवश्यक असल्याचे गुंजटकर यांनी सांगितले। या उपक्रमाला मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आगामी काळात ही मोहीम आणखी व्यापक स्तरावर राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। बेळगाव शहरात काल शुक्रवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले। मुसळधार पावसाचा सदाशिवनगर रहिवाशांना सर्वाधिक फटका बसला। येथील अनेक सकल भागात रस्त्यावर पाणी साचले तर काही भागात इमारतीच्या तळमजल्यात पाणी शिरल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला। नाले सफाई योग्य वेळेत न झाल्याने परतीच्या पावसाने पाणी साचल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। आज शनिवारी सायंकाळपर्यंत पाऊस सुरूच होता। रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत राहिल्याने जनजीवन सुरळीत झाले होते। मात्र आज शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आणि अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। दैनंदिन कामावर जाणारे नोकरदारांनी रिक्षा आणि बसचा वापर केला। शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील होसूर, मुरगोड आणि बैलहोंगल मुनवळी मार्गावर पाणी साचल्याने रस्ते बंद झाले आहेत। नाल्यामध्ये वाहून जाणारे पाणी योग्य प्रकारे वाहून नेण्याची कोणतीही व्यवस्था ग्रामपंचायत किंवा तालुका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। नाल्यांचा अडथळा दूर न केल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले असून
काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता। विशेषतः होसूर व मुरगोड या गावातील रस्ते पूर्णपणे जलमय बनले होते। स्थानिक प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांना अपुऱ्या पायाभूत सुविधांचा फटका बसत आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने नाले स्वच्छ करण्याची तसेच पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे। काल शुक्रवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज शनिवारी दुपारी वडगाव भागातील दत्त गल्लीमध्ये एक मोठाले झाड थेट विद्युत तारावर पडल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना झाली नाही, मात्र हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले। विद्युत खांब, तारा आणि अन्य उपकरणांचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच महापौर मंगेश पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। प्रशासन आणि हेस्कॉमचे कर्मचारी रस्त्यावर पडलेले झाड हटवण्यासाठी व वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर कामाला सुरुवात केली होती। लवकरच हा रस्ता मोकळा करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। निपाणी शहर चिकोडी विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। बहुतांश ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत। सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मका, मिरची, भाजीपाला या पिकासह इतर पिके पूर्ण वाया गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे। याशिवाय विविध भागात ऊसही पडला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केली। शनिवार दिनांक 27 रोजी संपर्क कार्यालयात आयोजित शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते। पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधून व्यथा जाणून घेतल्या, मात्र शेतकऱ्यांना दिलासा देणारा कोणताही निर्णय शासन स्तरावरून झालेला नाही। यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत। नवरात्रोत्सवानिमित्त क्रांतीनगर, हिरोजी मळा, गणेशपूर येथे श्री दुर्गा माताची आरती माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावात व उत्साहाने करण्यात आली। या धार्मिक कार्यक्रमात परिसरातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली। ढोल ताशा, फटाके आणि देवीच्या घोषणांनी परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला दिसून आला। कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने घेण्यात आला असून सुरक्षा आणि स्वच्छतेची चोख व्यवस्थेवर भर देण्यात आला होता। आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। नवरात्रोत्सवाचे हे स्वरूप एकात्मतेचे आणि सामाजिक सहभागाचे प्रतीक ठरत आहे, असे मत येथील ज्येष्ठ मंडळींनी व्यक्त केले। बेळगावात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या भुवनेश्वरी उत्सवाला काल शनिवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह उत्साहात समारोप झाला। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाच्या समारोपाप्रसंगी विविध राज्यातील सण उत्सवावर आधारित नृत्य सादरीकरण करण्यात आले। या विशेष नृत्य कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला। सादर करण्यात आलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली, त्यामुळे कार्यक्रमाला वेगळाच उत्साह लाभला होता। कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिला कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले। बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी काल शुक्रवारी सायंकाळी शास्त्रीनगर भागातील गुजरात भवन येथे भेट दिली आणि दुर्गा देवीचे दर्शन घेतले। यावेळी गुजरात भवनचे अध्यक्ष रमेश लद्धड, सचिव विजय भद्रा, खजिनदार पंकज शहा, माजी अध्यक्ष भूपेंद्र पटेल, धर्मश्री भद्रा तसेच इतर अनेक सदस्य उपस्थित होते। यावेळी खासदार शेट्टर यांनी गुजरात भवनातील सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही समाजकार्याचे आश्वासन दिले। उपस्थित मान्यवरांनी यावेळी समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले। बेळगाव शहरातील लक्ष्मी टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाल्यामुळे शुक्रवारी रात्री 2 कारमध्ये समोरासमोर अपघात झाला। खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली। या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डकडे वारंवार मागणी करूनही लक्ष्मी टेकडी मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही। रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून दररोज अपघात घडत आहेत। रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे स्थानिक रहिवासी आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत। अपघाताच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांनी आता कॅन्टोन्मेंट प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास मोर्चा करण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला आहे। सळसळता उत्साह आणि शिवशाहीची अनुभूती देणारी श्री दुर्गामाता दौड उद्या रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी
शहापूर येथील अंबाबाई मंदिरापासून सुरुवात होऊन नागपई सर्कल, लक्ष्मी रोड, कारवार गल्ली, पुन्हा लक्ष्मी रोड, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, खासबाग येथील बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरी नगर, मारुती गल्ली, बसवान गल्ली, मरगाम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उपार गल्ली, संभाजी रोड, धारवार रोड, जोशीमळा, संभाजी रोड, शहापूर येथील आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठलदेव गल्ली, नार्वेकर गल्ली, पीबी रोड, होसूर बसवान गल्ली, बोळमळ बोळ, खडे बाजार, शहापूर, महात्मा फुले रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, आळवण गल्ली, खडे बाजार, शहापूर, मेलगे गल्ली, जेट गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, पुन्हा खडे बाजार, दाणे गल्ली, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल येथून गोवावेस येथे सांगता होणार आहे. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.